रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी टाकलेल्या धाडीमध्ये 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप, तर कारवाई संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू आहेत। काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाहीये, फेक नेरेटिव्ह पसरवतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बॅग सापडल्याच्या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर चूक काय? भाजपकडून कार्यकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याच्या निलेश राणेंच्या आरोपांवरती नितेश राणेंचं प्रत्युत्तर। सर्वांना नियम समान, शिवसेना कार्यकर्त्यांच्याही घरी तपास करा, नितेश राणे आक्रमक। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं आहे। सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीनं असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ तसेच 60 कोटींच्या खंडणीचे आरोप। स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार, तर मारहाणी वेळेस मी तिथे उपस्थित नव्हतो, महेश पाटलांनी आरोप फेटाळले। उज्ज्वला थिटेंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, काही माणसं विकृतपणे वागली, मात्र लोकशाहीमध्ये दमदाटी करून चालत नाही, कायदा सर्वांसाठी सारखाच, अजित पवारांचा राजन पाटलांवर निशाणा।